मुंबई शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून फनेल झोन, जुहू मिलिटरी ट्रान्समीटर स्टेशन आणि इतर डिफेन्स एरियाजच्या रेडियसमधले पुनर्निर्माणाचे पुनर्विकासाचे प्रकल्प जे हाईट रिस्ट्रिक्शनमुळे रखडलेले होते, त्यासाठी आताच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक नवीन पॉलिसी घोषित केलेली आहे, ज्यामध्ये इन्सेंटिव्ह FSI आणि TDR देऊन तसेच इतरत्र दुसऱ्या स्कीममध्ये क्लब करून 33/7 आणि 33/9चे सर्व इन्सेंटिव्ह त्याच्यामध्ये लागू करून या ठिकाणी अशा प्रकारच्या सर्व क्षेत्रांमधील रखडलेले पुनर्विकासाचे प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी आज एका पॉलिसीची घोषणा केलेली आहे। मी शासनाचे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचे अत्यंत मनापासून त्याकरता अभिनंदन करतो। तसेच दहिसर आणि जुहू DN नगर येथील एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या जमिनीवर असलेले ट्रान्समीटर आणि रिसिव्हिंग स्टेशन्सच्या परिघामध्ये जे रिडेव्हलपमेंटवरती किंवा पुनर्विकासावरती हाईट रिस्ट्रिक्शन होती, त्या दोन्ही जमिनीवरचे जे रडार आहेत, रिसिव्हिंग आणि ट्रान्समिटिंग स्टेशन आहेत, ते इतरत्र दुसऱ्या ठिकाणी हलवून दहिसर आणि जुहू DN नगर परिसरातील त्या रेडियसमधील जे पुनर्विकासाचे प्रकल्प त्या ठिकाणी अडकले होते, हाईट रिस्ट्रिक्शनमुळे अडकले होते, त्या ठिकाणचे रडार अन्यत्र हलवण्याचा निर्णय हा शासनाने केलेला आहे। आणि दहिसर, जुहू आणि DN नगर आणि आजूबाजूच्या परिसरातील जो खोळंबलेला पुनर्विकास आहे त्याला चालना देण्याचा निर्णय हा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये घोषित केलेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।